जिल्ह्यात तळा तालुक्यामध्ये एक 8 दिवस 10 दिवसांनी इनकमिंग चालू आहे। आज एक मोठा पक्षप्रवेश रवी भाऊ त्यांचे सर्व परिवार, मुलगा नगरसेवक आहे, माजी नगराध्यक्ष आमच्या रेशमाताई त्यांच्या सौभाग्य होती, त्यानंतर आमचे आदिवासी भगिनी नगरसेविका आणि असंख्य कार्यकर्ते आज आदिवासी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, राठाडवाले असतील, या सगळ्यांनी आज जाहीर पक्षप्रवेश आज या हॉलमध्ये केला। आपल्याला माहिती आहे की आमचे जिल्हा प्रमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे हे सगळेच मंडळी आज जर आपण पाहिलं या पक्षप्रवेशाला मुंडे भाऊच्या घराण्यामधले आज जर आपण पाहिलं तर हा मोठा पक्षप्रवेश मानला जातो आणि मी त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि त्यांच्या मागणी काय फक्त विकास काम, वैयक्तिक कोणाचीच काय मागणी नाही आहे, फक्त या शहराचा आणि तालुक्यामधील गावांचा विकास व्हावा या एकाच मागणीच्या खातर ही सर्व मंडळी आलेली आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। सर, आपण जो फॉर्म्युला दिला होता युतीसाठी राष्ट्रवादीला, तो फॉर्म्युला तटकरे साहेबांनी फेटाळलेला आहे। आम्ही त्याची चिंता करत नाही आहे। असं नको म्हणायला की कोणीच आमचा काय फॉर्म्युला ठेवला नाही, मग आम्ही का ठेवावा? म्हणजे आम्ही आमच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो। जसं त्यांनी फेटाळला तसं आम्ही आमची तयारीला लागलेलो आहे आणि आज ही विजयाची नांदी या तळा तालुक्यामधून मुंडे घराण्याच्या लोकांना घेऊन आम्ही केलेली आहे, हे तर त्यांनी समजून जाऊ। 59च्या 59 जागा लढवणार पाहूया, अजून वरून काही चर्चा चालू आहेत। ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं युती पण होऊ शकते आणि जिथे काय अपवादात्मक असेल तिथं नाही पण होणार, परंतु आम्ही जो काय फॉर्म्युला ठेवलेला आहे त्याचा अजून आमच्याकडे तरी कोणी नकार असा काही दिलेला नाही आहे, परंतु आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी हे सरकार संवेदनशील नाहीये, एकीकडे बच्चू कडूंना रस्ता रोको करावा लागतो विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची, ही वेगळी बाब आहे। आणि आताची जे काय पूर परिस्थिती निर्माण झाली, अवकाळी पाऊस पडतोय, त्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, त्याबद्दल काही दुमत असल्याचं कारण नाही। मदत वाटपाला सुरुवात पण झालेली आहे। आत्ताच आम्ही शेताच्या बांधावरनं जाऊन आलो, परिस्थिती पाहिली शेतकऱ्यांची, आमचे प्रांत होते, कृषी अधिकारी सगळेच होतो आम्ही, आणि त्यांना पंचनामे झाले तर त्यांना मदतीला सुरुवात करू। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।